सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी वैशाली धाकुलकर, राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र। आमचे गुरुवर्य माननीय दशरथ कुलधरण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व सावित्रीच्या लेखी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याच्या अथांग सागरातील काही क्षण, काही मोती वेचण्याचा आपल्या समोर प्रयत्न करतो आहोत। आपण सर्व जाणताच की 19व्या शतकातला तो काळ किती भयंकर होता। जणू अज्ञानाचीच अंधार कोठडी ती। दृष्ट रूढींचे, अंधश्रद्धांचे विषारी साप त्यात पावलोपावली वळवळत होते। उच्च निष्ठेची कुबड घाण सर्वत्र पसरली होती। बालविवाह, केशवपन, सतीची चाल, विधवांच्या पुनर्विवाहास बंदी, शेतकऱ्यांची पिसलेली अवस्था, समस्त शूद्रादी शूद्रांना पशुहून हीन अशी मिळणारी वागणूक, समस्त स्त्रियांना पायातलं वाहन समजून दिली जाणारी वागणूक, किती किती घाणींची नावं सांगावीत तुम्हाला। या समस्त घाणीचं मूळ अज्ञानात आहे हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी अचूक ओळखलं होतं। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले आणि एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले हे त्यांनी अचूक टाळले होते। आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना शिक्षणाचा प्रकाश दाखविण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वतः सूर्याची दाहकता अंगीकारली। स्वतःच्या पत्नी सावित्रीबाई यांनाही शिक्षित केलं आणि 1 जानेवारी 1848 रोजी या आशिया खंडातील आपल्या भारत देशातील पहिली स्वतंत्र मुलींची शाळा त्यांनी सुरू केली। सोबतच शूद्रादी शूद्रांच्या स्वतंत्र शाळांची पहिली सुरुवातही, पहिला प्रारंभही महात्मा ज्योतिराव फुलेंनी केला। 1855 मध्ये आपल्या भारत देशातील पहिली प्रौढांसाठी स्वतंत्र शाळा सुद्धा त्यांनी सुरू केली होती। 1873 मध्ये आपल्या बहुजनांच्या शिक्षणासाठी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केला होता। वाचनानं माणसाचं मस्तक सुधारत असतं आणि सुधारलेलं मस्तक पुन्हा पुढे नतमस्तक होत नसतं हे लक्षात घेऊन 17 सप्टेंबर 1852 रोजी त्यांनी पुणे लायब्ररी या स्वतंत्र ग्रंथालयाची निर्मिती देखील केली होती। बालविधवांवरील अत्याचार आणि त्यांच्याकडून होणारी भ्रूण हत्या या समस्येला आळा बसावा म्हणून त्यांनी स्वतःच्या घरातच बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले होते। बालविधवा काशीबाई हिचा मुलगा यशवंत यालाच महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंनी दत्तक घेतलं। या यशवंताचा त्या काळात जातीभेद नष्ट होण्यासाठी एक आदर्श राहावा म्हणून पुण्याच्या ससाने घराण्यातील राधा नावाच्या मुलीशी आंतरजातीय विवाह लावून दिला। धर्मराज भेद मानवा नसावे, सत्याने वागावे ईशासाठी, ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणासी, धरावे पोटासी बंधुपरी, निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, मग भांडणे अनेक कशासाठी, हा संदेशही त्यांनी त्यांच्या कार्यातून दिला। 1865 मध्ये देशातील पहिला नाभिकांचा संप त्यांनी घडवून आणला। 1868 मध्ये जेव्हा दुष्काळ पडला, पाण्याची टंचाई होती, तेव्हा अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद त्यांनी खुला केला। आपल्या सर्वांना मार्गदर्शक ठरावं म्हणून अनेक ग्रंथांचं लेखनही त्यांनी त्यांच्या कार्याच्या सोबतीनं सुरू ठेवलं। शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न सारखी नाटकं त्यांनी लिहून काढली। सावित्रीबाईंनी देखील त्यांचा काव्यसंग्रह त्या काळात लिहून काढला होता। 1867 मध्ये रायगडावरील आपल्या छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार त्यांनी जनता आणि तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीनं करून घेतला आणि 19 फेब्रुवारी 1869 मध्ये पहिली शिवजयंती त्यांनी रायगडावर साजरी केली होती। आपल्या या छत्रपती शिवरायांची महती, त्यांची कीर्ती जनतेच्या तोंडी तोंडी पोहोचावी यासाठी त्यांनी छत्रपती शिवरायांवरचा पहिला प्रदीर्घ पोवाडाही लिहिला नव्हे, तो पोवाडा लिहिला आणि त्याची छोटी छोटी पुस्तकं प्रकाशित करून ती जनतेपर्यंत त्या काळात त्यांनी पोहोचवली होती। महात्मा ज्योतिराव फुलेंच्या या कार्यानं त्यावेळच्या सनातन्यांचा तळपापड झाला होता आणि त्यांनी 2 भिल्ल मारेकरांना त्यांना मारण्यासाठी पाठवलं होतं। धोंडीराव कुंभार आणि सज्जन रोडे ही 2 माणसं ज्योतिरावांना मारण्यासाठी जेव्हा गेली तेव्हा ज्योतिरावांनी त्यांची समजूत काढली, त्यांना समजून सांगितलं त्यांना देखील माणूस म्हणून जगता यावं, त्यांना देखील धर्मग्रंथांचं वाचन करता यावं म्हणून या शाळांची निर्मिती आहे हे जेव्हा सांगितलं तेव्हा ही दोन्ही माणसं त्यांचे कायमचे अनुयायी झाले। 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे येथे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। सर्व साक्षी जगतपत्ती, त्यास नकोच मध्यस्थी हे ब्रीद वाक्य त्यांनी ठेवलं। 1873 मध्येच त्यांनी राधाबाई निंबाळकर आणि सीताराम अल्हाट या जोडप्यांचा सत्यशोधक पद्धतीनं पहिला सत्यशोधकीय विवाह लावून दिला।
1 जानेवारी 1877 मध्ये दीनबंधू नावाचे वृत्तपत्र सुरू केले आणि आपल्या जनतेचे प्रबोधन करण्याचे कार्य त्यांनी त्यातून सुरू ठेवले. पुणे येथे फुले कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्ट कंपनी त्यांनी सुरू केली आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून खडकवासला, कात्रज बोगदा आणि मोठे मोठे महामार्ग त्यांनी बांधून काढले होते. 1877 मध्ये जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा अनेक अन्नछत्रालय त्यांनी उघडली होती. धनकवडी भागात तर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रथमच व्हिक्टोरिया कॅम्प उभारून विद्यार्थ्यांच्या भोजनाची आणि निवासाची पूर्णतः व्यवस्था केली होती. सत्यदीपिका, सुबोध पत्रिका, ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, दीनबंधू या वृत्तपत्रांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं हे कार्य लक्षात घेऊन तत्कालीन सरकारनं 16 नोव्हेंबर 1852 मध्ये पुण्यातील विश्रामबाग वाड्यात या फुले दाम्पत्यांचा सत्कार देखील केला होता. 19 जुलै 1887 रोजी त्यांची तब्येत थोडी खालावली होती आणि त्यावेळी त्यांनी एक मृत्यूपत्र तयार करून घेतलं आणि ते शासन प्रमाणितही करून घेतलं आणि त्यात त्यांचा दत्तक पुत्र यशवंता यास त्यांनी उत्तराधिकारी नेमलं होतं. हंटर कमिशन पुढे त्या काळात 3 फेब्रुवारी 1882 रोजी त्यांनी साक्ष आणि निवेदने दिली होती. त्यात या हंटर कमिशनला निवेदनामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख करून काही मुद्दे सांगितले होते. ते म्हणजे 12 वर्षाखालील मुलांना आणि मुलींना सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे. आदिवासींना शिक्षणात प्राधान्य मिळालं पाहिजे. प्राथमिक शाळांची संख्या वाढली पाहिजे. शाळांवर सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे. माध्यान्ह भोजनाची व्यवस्था असली पाहिजे आणि बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी बहुजनांचेच शिक्षक जास्तीत जास्त नेमावेत अशा प्रकारचं मुद्दे या निवेदनामध्ये त्यांनी घेतले होते. 2 मार्च 1888 रोजी ड्यूक ऑफ कॅनॉट या व्हिक्टोरिया राणीच्या पुत्रासमोर त्यांनी शेतकऱ्यांचा वेश परिधान करून शेतकऱ्यांची व्यथा अगदी समर्थपणे मांडली होती. शेतकऱ्यांची अवस्था सुस्पष्टपणे मांडून त्याच्यावर लगेच कार्यवाही होईल या दृष्टीनं त्यांनी निवेदन देखील त्या काळी दिले होते. 1875 मध्ये शेतकऱ्यांसाठीचं पहिलं असहकार आंदोलन देखील त्यांनी पुण्यामध्ये सुरू केलं होतं. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपल्या जागृतीसाठी जे काही लेखन केलं या लेखनामध्ये काही ठिकाणी त्यांनी अभंग रूपात काही मांडणी केली आहे. याला त्यांनी अखंड हे नाव दिलं आणि या अखंडातून आपल्याला सातत्याने ते मार्गदर्शन करत राहिले. स्त्री आणि पुरुष दोन्ही कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने, नित्य मुली मुला शाळेत घालावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास, सार्वभौम सत्य स्वतः आचरावे, सुखे वागवावे पंगू लोका, अशा वर्तनाने सर्व सुख द्याल आणि स्वतःही सुखी व्हाल अशी ग्वाही ते देऊ लागले होते. जेव्हा 1878 ते 1882 मध्ये ते पुणे महानगरपालिकेचे मेंबर होते तेव्हा मद्यप्राशनावर निर्बंध आणण्यासाठी त्यांनी विशेष कार्यवाही केली. शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व हटते पहा हा संदेश ते साऱ्यांना देऊ लागले होते. थोडे दिन तरी मद्यवर्ज करा, तोची पैसा भरा ग्रंथासाठी, ग्रंथ वाचून या मनी शोध धरा अशा प्रकारच्या लेखनातून त्यांनी घरोघरी मद्यप्राशनासाठी निर्बंध आणण्यासाठी एक विशेष कार्य सुद्धा त्यांनी केलं होतं. 1880चा हा तो काळ होता. एकेश्वरवाद याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. सर्व धर्मांचा देव हा एकच आहे आणि त्यालाच त्यांनी निर्मिक अशी ही संकल्पना आपल्या सगळ्यांसमोर मांडली. ज्या वेळेला इंग्रज सरकारनं लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना अटक केली होती तेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वतःचा निधी भरून त्यांची जमानत घेतली होती. सार्वजनिक सत्यधर्माचं लेखन करून तमाम धर्मांना मार्गदर्शक असे महत्वाचे मुद्दे त्यांनी त्यामध्ये लिहिले होते. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं हे कार्य बघून मुंबई येथे कोळीवाडा येथील जनतेने, मुंबईच्या जनतेने राव बहादूर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना महात्मा ही पदवीही बहाल केली होती. त्यांचं कार्य एवढं अथांग होतं की त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांना गुरु मानलं होतं. जगात सर्वात बुद्धिमान असलेले महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरु मानतात तो महात्मा किती महान असावा याची आपण सारेच कल्पना करू शकतो. हा महामानव 27 नोव्हेंबरला प्रकृती जास्तच खालवली होती. त्यांनी त्या परिस्थितीमध्येही बडोदा, नगर, सांगली, सातारा, मद्रास इथल्या त्यांच्या साऱ्या सत्यशोधकीय कार्यकर्त्यांना बोलवलं होतं
आणि त्या परिस्थितीतही ते 27 नोव्हेंबरच्या रात्री साऱ्या सभेला संबोधत होते. बंधूंनो, आजवर आपण खूप कार्य केलं. जे गेल्या 150 वर्षात मिळालं नाही ते काही दिवसात आपल्याला मिळेल. पण जोवर आंगलाई आहे तोवरच समस्त शूद्रांना आणि स्त्रियांना शिक्षण देऊन शहाणा करा, कारण शिक्षणानंच मनुष्यत्व प्राप्त होतं. बाबांनो, पेशवाई जसे गुरासारखे वागत होता ना, तसे गुरासारखे वागू नका. वाघासारखे वागा. शिक्षण घ्या आणि वाघासारखे वागा. गायीप्रमाणे कसायापुढे मान देऊ नका. बाबांनो, शिक्षण घ्या आणि वाघासारखे वागा. सावित्रीनं माझ्याबरोबर संपूर्ण कार्य केलं. तिच्यामुळेच मी माझंही कार्य करू शकलो. माझ्या संपूर्ण कार्यात तिनं सिंहाचा वाटा उचलला आहे. यापुढेही आपलं सहकार्य तिच्या पाठीशी राहू द्या. मी असो वा नसो, पण आंगलाई आहे तोवरच समस्तांनी शिक्षण घ्या आणि माणूस म्हणून जगा रे बाबांनो, माणूस म्हणून जगा. असे म्हणत शेवटच्या क्षणाला 28 नोव्हेंबरच्या पहाटे ते एकदम शांत झाले. त्यांना असं शांत झालेलं बघून साऱ्या सभेचे डोळेही पाणवले होते. माणूस म्हणून हा आपल्याला जगण्याचा अधिकार देणारा हा सूर्य, आपल्याला गुलामगिरीच्या जोखंडातून मुक्त करणारा हा सूर्य मावळणार तर नाही ना, या भीतीने साऱ्यांचंच काळीज पाणवत, साऱ्यांचे डोळे डबडबले होते. पण कोणाचं काहीच चालत नव्हतं. आणि शेवटी आपला हा राष्ट्रपिता, आपला हा महामानव, आपला हा विश्वरत्न आपल्यातून निघून गेला. आज राष्ट्रपिता आपल्या सोबत नाहीत, पण त्यांचे विचार आपल्या सोबत आहेत, त्यांचं लेखन आपल्या सोबत आहे. माणूस म्हणून जगण्याचा संदेश आपल्या सोबत आहे. मित्रांनो, आपले हेवे धावे, जात भेद, धर्म, पंथ सारं विसरा. एकाच निर्मिकाची लेकरं आहोत. हा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा महत्वाचा संदेश आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावा आणि सगळ्यांनी माणूस म्हणून जगावं, एवढीच त्यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करते. विश्वरत्न महामानव क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांचे चरणी नतमस्तक होते. जय ज्योती, जय सावित्री, जय क्रांती.